नमस्कार काव्यरसिको. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये सध्या सुरू असलेल्या फुलांवरच्या कविता या उपक्रमात मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या 14 फुलांवरील कविता ऐकलेल्या आहेत. फुलांची वैशिष्ट्य सांगणारे, गुणधर्म सांगणारे. आजचं जे फुल आहे प्रियमवदा, हे 15वं पुष्प आहे या उपक्रमातील. हे फूल शुभ्र असतं, पांढरं, नाजूक आणि किंचित कधीकधी त्याच्या पाकळ्या खालून लालसर गुलाबी किंवा क्वचित प्रसंगी पिवळ्यासुद्धा असतात. हे फूल सजावटीसाठी हार, गजरे आणि आयुर्वेदिक उपयोग म्हणजे अत्तर, अगरबत्ती, सुगंधी द्रव्य वगैरे ह्यासाठी हे उपयोगी येतं. तर असं हे प्रियमवदा फूल आपल्या परिचयाचं आहे. कविता ऐकूया. शुभ्र सुगंधी प्रियमवदा. शुभ्र 5 पाकळ्यांचे तीव्र सुगंधी मोहक फुलं. शुभ्र 5 पाकळ्यांचे मोहक सुगंधी मोहक फुलं, चमकदार त्रिदल पानांची अशी दारी असावी वेल. शुभ्र 5 पाकळ्यांचे तीव्र सुगंधी मोहक फुलं, चमकदार त्रिदल पानांची अशी दारी असावी वेल. त्रिदल पानं म्हणजे बेलाची असतात तशी पानं याची असतात आणि समान आकाराची असतात. झुपक्याने उमलती फुले पाकळ्या खालून किंचित. झुपक्याने उमलती फुले पाकळ्या खालून किंचित लाल गुलाबी रंगाच्या दुर्मिळ मिळती रंगाच्या पीत. दुर्मिळ मिळती रंगाची पीत. फुले उमलती सायंकाळी. फुले उमलती सायंकाळी कोमेजतातही खूप लवकर. फुले उमलती सायंकाळी कोमेजतातही खूप लवकर. सुक्या फुलांचाही होतो जस्मिन टीमध्ये वापर. सुक्या फुलांचाही होतो जस्मिन टीमध्ये वापर. फुलांपेक्षा कळ्या सुगंधी. याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. फुलांपेक्षा कळ्या सुगंधी वैशिष्ट्य हे जाई फुलांचे. दिवसापेक्षा रात्री जास्त सुगंध हेही वैशिष्ट्य याचे. दिवसापेक्षा रात्री जास्त सुगंध हेही वैशिष्ट्य याचे. गजरे, हार, वेण्या आणि पूजेसाठी मागणी मोठी. गजरे, हार, वेण्या आणि पूजेसाठी मागणी मोठी. अत्तर, साबण, धूप, सौंदर्य. अत्तर, साबण, धूप, सौंदर्य प्रसादांची होते निर्मिती. कफ, वात, दंतरोगावर. कफ, वात, दंतरोगावर पाने, फुले, मुळे उपयुक्त. कफ, वात, दंतरोगावर पाने, फुले, मुळे उपयुक्त. अनेक औषधी गुणधर्म मोगऱ्याजवळची ही जात. कफ, वात, दंतरोगावर पाने, फुले, मुळे उपयुक्त. अनेक औषधी गुणधर्म मोगऱ्याजवळची ही जात. मोगरा नव्हे. मराठी नाव आहे जाई. मराठी नाव आहे जाई, चंपाली म्हणती हिंदीत. मराठी नाव आहे जाई, चंपाली म्हणती हिंदीत. जातिका आणि प्रियमवदा नावे शोभती संस्कृत. जातिका आणि प्रियमवदा नावे शोभती संस्कृत. तर असे हे जाईचे फूल आपल्याला आवडणारे, ओळखीचे. ही जाई, ही कविता, हे फूल तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा, कमेंट करा. काही सूचना असेल सांगा. आपल्या मित्रमंडळाला कविता शेअर करा. या आधी ज्या कविता ऐकल्या नसतील फुलांवरच्या तर नक्की ऐका. हे 14वं पुष्प आहे. अजून आपण 13-14 कविता फुलांवरच्या ऐकणार आहोत पुढे. आणि ह्या आपल्या चॅनलवर हा जो उपक्रम आहे हा साधारण 6 महिने चालणार आहे. दर आठवड्यात एक कविता. पण ह्यापूर्वी आणखी 5 उपक्रम झालेले आहेत. 2024मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा राजकीय कविता आहेत त्या रोज किंवा एक दिवसाआड घेतलेल्या विषयक कविता असतील. नवरात्रीच्या नवदुर्गाच्या महती सांगणाऱ्या आणि माहिती देणाऱ्या अशा 9 कविता आहेत. दिवाळीचे 6 दिवस वेगवेगळे असतात, उत्सव, सण. त्या सणांचं महत्त्व सांगणाऱ्या कविता आहेत. तसंच आपण ज्यांच्या अभंग लहान असल्यापासून अगदी मोठे होऊन मरेपर्यंत ऐकतो अशा संतांवरचे अभंग, संतांची महती माहिती सांगणाऱ्या एक संतवंदना, संत दर्शन, हे आणखी 2 उपक्रम आहेत. असे 5-6 उपक्रम ह्या आपल्या यूट्यूबला झालेले आहेत चॅनलवर. हा उपक्रम वेगळा अशासाठी आहे की हा डिसेंबरला सुरू झाला आहे. 14 डिसेंबरला साधारण सुरू झाला आहे उपक्रम आणि तो जूनपर्यंत चालणार आहे. तर
ज्या कविता ऐकल्या नसतील फुलांवरच्या ते ऐका आणि ते कसा वाटतो उपक्रम तेही सांगा. आता आपण परत भेटू सळव पुष्प घेऊन. जुई, आता जाई झालं म्हटल्यावर जुई येणारच मागून, तर जुईची कविता ऐकूया. धन्यवाद.